पॉइंटला की माझी मावशीच माझी आई आहे म्हणून मग मी परत तिच्या बरोबर आंघोळ करायची आणि परत बाहेर यायची. हे अदितीने हा खूप मला त्रास. मम्मी आता मला सांग की माझ्या आणि अदितीवरती आता आम्ही येतो. तशी मम्मी तुम्हाला आता खूप प्रेमळ वाटत असेल, पण मी मम्मीच्या हातचा प्रचंड मार खाल्लाय. मी माझ्या पप्पांच्या हातचा खूप मार खाल्ला आहे. तर तुला एखादी अशी असा इन्सिडेंट आठवतो का जिकडे तू मला बेदम मारला आहेस? मला खूप आठवत आहेत, पण मला असं वाटतं की तू सांगावंस. नाही, हट्टी अमृता म्हणजे अशी भयंकर होती तशी. म्हणजे अदिती म्हणजे कसं होतं, अदिती एकदा रडायला लागली की 3-3 तास थांबायची नाही. आणि तेव्हा ती प्रचंड मार खाल्लेला आहे अदितीने जास्त लहानपणी. टीनेज मध्ये आल्यानंतर मी खूप मार खाल्लाय, पण लहानपणी. बरं, तो एक किस्सा सांग ना, की समजा तू तिच्या आधी आंघोळ करायचीस तर काय व्हायचं? बाप रे, ते तर काय विचारूच नको. म्हणजे मी सकाळी आमच्याकडे 6 वाजता उठून अगदी पहिलं आमच्याकडे आंघोळ करून मग किचन मध्ये जाणं वगैरे सगळं असायचं. मग ते पहिल्यांदा केलं की आमच्या अदितीबाई उठली की मी तयार झालेली बघितल्यावर माझी साडी खेचणार, अशी खेचायची. तू पहिली आंघोळ का केलीस? मग त्याच्यावरनं जे रडायची. मग मी परत तिच्या बरोबर आंघोळ करायची आणि परत बाहेर यायची. हे अदितीने हा खूप मला त्रास दिलेला आहे, प्रचंड त्रास दिलेला आहे की तू माझ्या आधी का जेवलीस, तू माझ्या आधी काय केलंस. अरे बापरे, त्याच्यामुळे अदितीने खूप मार पण खाल्लाय तसं. हो ना. आणि अदिती एकदा रडायला लागली की ती 4-4 तास कंटिन्युअसली रडायची, कंटिन्युअसली. मला म्हणजे तेव्हा अर्थात आमच्या दोघींमध्ये साधारण एक वर्ष 3 दिवसाचा डिफरन्स आहे. दॅट्स अबाउट इट. मम्मी पप्पांनी लागोपाठ अशा 2 मुली केल्या. पण मी सांगते तुम्हाला की तिचं रडणं इज समथिंग जे मी आयुष्यभर ऐकलं आहे, की ही लागली रडायला, ही लागली रडायला, असं खूप झालंय. त्यानंतर ती जे हातात येईल ते चप्पल फेकून मार, हे फेकून मार, ते फेकून मार, असं खूप केलंय अदितीने. हो की नाही? बापरे. बरं, सगळ्यात आधी मी कधी मार खायला लागले? तू खोडकर होती जराशी. जराशी म्हणजे असं काय होतं, कोणाच्या घरी गेलीस ना की ते घर आम्हाला टेन्शन यायचं. असं आम्ही बसायचो आणि ही खोडकर मुलगी म्हणजे अशी ह्याच्या मागे त्यांच्या किचन मध्ये जा, ते खा पटकन, असं करायचे. आणि आम्ही आपल्या तिला असे दापायचो, अगं बस इथे, अगं इथे बस. तुम्हाला माहितीये जे एस्पेशली जी 80s 90s ची मुलं आहेत त्यांनी, बरं तेव्हा काय जुन्या बिल्डिंग्स होत्या, लिफ्ट वगैरे फार असं काही नव्हतं. ग्राउंड फ्लोअर पासनं ते पाहुण्यांच्या घरी जाईस तोपर्यंत खूप मुलांनी असे चिमटे एक्सपिरियन्स केलेत ना. त्या चिमट्यांचे डाग आता राहिले नाहीयेत, पण मी तुम्हाला सांगते ते चिमटे आमच्या स्मरणात आहेत. लिटरली तुम्हाला खरं सांगते, अमृताने झाडूचा मार खाल्लाय, हँगरचा मार खाल्लाय, असं भरपूर मार खाल्लेला आहे. हो. आणि फटाफटा कानफडा तर आम्ही खूप खाल्ल्या. म्हणजे मम्मीनी आमच्या दोघींची एकदा असे केस पकडले आणि असं फरफटत घेऊन गेली होती ती. आणि आम्हाला कल्पनाही नाही हे का झालंय आज आमच्या बरोबर, हे का झालंय काहीच माहित नाहीये. आणि तर पण आता अर्थातच, कारण तेव्हाचं पेरेंटिंग खूप डिफरंट होतं आणि आज आम्ही त्या गोष्टींवरती हसू शकतो. पण आम्ही अजिबात, म्हणजे तेव्हाच्या पेरेंट्सना कसं पेरेंटिंग करायचंय, काय करायचंय माहिती नव्हतं. आणि मला असं वाटतं की त्याचे प्रोजही होते आणि कॉन्सही होते. हो की नाही मम्मी? आणि आम्ही ना कधीच असं मुलींना बाहेर कुठे चला मैत्रिणीकडे गेले राहायला, हे कधीच आम्हाला केलं नाही आम्ही. म्हणजे अदिती पुण्यात असून सुद्धा अच्छा आम्ही या मैत्रिणीकडे राहायला जाऊ नाही, 10-11 वाजले तरी आपल्या घरी यायचं. हे आमचं होतच. ते आहे ते त्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट होतं. स्ट्रिक्ट होतं. म्हणजे आमच्याकडे स्ट्रिक्ट पेक्षा मुली घरी येऊन आपल्या आपल्या घरात झोपायच्या, बस, बाकी काही नाही. दिवसभर धिंगाणा करा, दिवसभर. म्हणजे तिच्या कॉलेजचे मित्र मैत्रिणी आमच्या घरात यायचे, मस्तपैकी चालायचं. अदिती स्पोर्ट्स मध्ये आमची खूप चांगली होती. सो अदितीचं असं व्हायचं ना
की काय बरं तिचे खूप मित्रमैत्रिणी असायचे आणि ती जनरली पोरांबरोबर लगोरी खेळ, हे खेळ, ते खेळ. मी डे ड्रीमर होते, मी काहीतरी पेंटिंग, स्केचिंग, बिचिंग काहीतरी कुठेतरी काहीतरी करत बसायचे. पण विथ आदिती खूप मित्रमैत्रिणी. म्हणजे तिला शाळेचे वेगळे मित्र, कॉलेजचे वेगळे मित्र, पण तेच मित्र घरी आहेत. पण अमृता बरोबर एकही मित्र टिकायचा नाही, कारण मारायची, प्रचंड मुलांना मारायची अमृता. मम्मी त्याच्यामुळे एकही जण मुलगा टिकला नाही का कोणी टिकलं नाही. हो, अशी मित्र म्हणून प्लीज, मित्र म्हणून टिकला नाही असं आपण म्हणूयात प्लीज. कारण त्यांना बिचाऱ्यांना खूप मार खाल्ला मित्रांनी. सो तुझी एक नंदा मावशी म्हणून मम्मीची एक बेस्ट फ्रेंड होती, त्यांच्या मुलांबरोबर मी काय केलं जरा मम्मी सांग. तेव्हा कसं होतं, शाळेत आम्ही म्हणजे एकदा ती सोडणार, एकदा मी सोडणार असं असायचं. आणि ती बिचारी म्हणायची अच्छा एकदा मी त्यांना, मग आपली मावशी चल जाऊया जाऊया कर. आणि ती दोन मुलं बिचारी, ही आमची मध्ये अशी जुळे म्हणजे अशी, आणि ही आमची अशी बसायची अमृता. वय वर्ष काहीतरी 6-7 वगैरे असेल माझं. आणि त्या मुलांना अशी ढकलून ढकलून अशी बसायची की शेवटी ती मुलं म्हणायची रात येऊन शाळेत ना, मावशी आज अमृता ताईने ना आम्हाला असं ढकललं. मेली ताई बी काही नाही हा मम्मी, कमॉन ना, सेम वर्षाची म्हणजे सेम वयोगट. अमुने असं ढकललं, अमुने हो बाबा हो बाबा. तेव्हापासून मी तिच्या आईला म्हटलं तुम्ही नका सोडायला जाऊ, तू अजिबात जाऊ नको, मी जात जाईन त्याच्यावर. हे असं अमृताने ऍक्च्युली, म्हणजे मी एक कॉलेजचा पण हिस्सा सांगते. असा किस्सा असा आहे ना अमृताचा, कॉलेजचे असू दे, कॉलेजची नाही असू दे, कॉलेजचे जे असे मित्र जायचे आणि बिचारे ना असे कोणी वडापाव मागणार, कोणी, तेव्हा असं होतं ना खाणं, असं काय तुमचे ते पास्ता वगैरे काही नव्हतं, असं सिंपल साधं खाणं असायचं. तर बिचारी मुलं एक दोन अशी होती की अच्छा हे नको, अर्धवट खाल्लं, खा, पैसे दिलेले आहेत, आणि लिटरली असा धरायचं आणि असं आई-वडिलांचे पैसे फुकट नाही घालवायचे, आणि असा धरून त्या मुलांना खायला घातलेला आहे या मुलीने. पण अरे मम्मी तुझीच शिकवण आहे की नाही, फुकट पैसे फुकट नाही घालवायचे आपण, आणि अन्न फुकट नाही घालवायचं. म्हणून आता काय व्हायचं की शी आवडले नाही, आपण हे टाकून देऊयात, नाही खा, चुप खा. आणि तिने मुलांना तसंच केलं. हे बघा, आमचे किस्से असे खूप आहेत. आजचा हा व्हिडिओ करण्याच्या मागे आमचा हेतू हा होता की जनरली असं होतं की अनेक इंटरव्ह्यूज होतात जिकडे मी बोलते, मी माझ्या जर्नी बद्दल काहीतरी सांगते, खूप गोष्टी राहून जातात, खूप मजेशीर किस्से राहून जातात. पण आज मम्मीला, जिला तुम्ही इंस्टाग्राम वरती वगैरे इतकं सतत बघत असता आणि तुम्ही मला सांगत असता की काकूंचा एक वेगळा शो कर, काकूंचा एक वेगळं इंस्टाग्राम कर वगैरे वगैरे, ते ती काही करणार नाहीये. तर मी म्हंटल की चला आज पोरीचा मामलामध्ये आमच्या मातोश्रींच्या पोरीबद्दल तुम्हाला काय काय किस्से कळले तर ते तुम्ही एन्जॉय करावेत. आणि असेच मी वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येणार आहे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कळवा. आणि या दॅट्स अबाउट इट. कमेंट्स मध्ये वाटेल ते लिहू नका, मी ब्लॉक करीन ना, तुम्हाला आधीच सांगते. हा, चांगलं लिहा, काय आवडलं ते लिहा, काय नाही आवडलं ते लिहा, पण वाटेल ते लिहू नका, ठीक आहे. एक चांगला डेकोरम आपण या व्हिडिओज साठी ठेवूयात. आणि कुठलीही स्त्री ही कोणाची तरी आई असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी मुलगी असते, या गोष्टीचा आपण भान ठेवूयात. आणि छान, अत्यंत सुलभ भाषेत आपण एकमेकांशी संवाद साधूया. सो चला, पोरीचा मामलाच्या या व्हिडिओसाठी मम्मी त्यांना सांग, लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा अमृता खानविलकरच्या युट्यूब व्हिडिओला. टाडा.